मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच माझ्या ओळखीतल्या एकानं इलेक्ट्रिक कार घेतली होती. पण काल त्याचा फोन आला आणि तो म्हणाला की त्याच्या कारमधून विचित्र आवाज येतोय. गाडी चालू असताना आवाज येत होता. म्हणजे साहजिक आहे, इलेक्ट्रिक गाड्यांना आवाज थोडी ना येतो. तरीही त्याच्या गाडीतून आवाज येत असल्यामुळं त्याला टेन्शन आलं होतं. मग मी त्याला विचारलं की नेमका कधी येतोय आवाज? तर तो म्हणाला की गाडी स्लो असतानाच आवाज येतोय. थोडा स्पीड घेतला की मग नाही येत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय झालंय. मग मी त्याला नेमका मॅटर काय आहे हे सांगितलंच. आता तुम्हालाही सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. मित्रांनो, आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची संख्या भरपूर वाढली आहे. बजेटमध्ये किंमत, सरकारी सबसिडी, पेट्रोल डिझेलच्या तुलनेत अगदीच कमी खर्च आणि वाढलेली रेंज या सगळ्या गोष्टींमुळे लोक आता ईव्हीकडे एक चांगला पर्याय म्हणून बघतात. पण यामुळे एक वेगळाच धोका निर्माण होऊ लागलाय, तो म्हणजे अपघातांचा. खरं तर बहुतांश कार ॲक्सिडेंट हे ओव्हर स्पीडिंगमुळे होत असले तरी ईव्हीच्या अपघातांचा धोका हा त्यांच्या कमी स्पीडमुळेच आहे. कारण अगदी कमी स्पीड असताना या ईव्हींचा आवाजच येत नाही. तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये इंजिन नसतं, तर बॅटरी आणि मोटर असते. त्यामुळे त्यांचा बाकी गाड्यांच्या तुलनेत अगदीच कमी आवाज होतो. आता ही खरं तर एक चांगली गोष्ट आहे. गाड्यांच्या आवाजांचा त्रास किती होतो हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे ईव्हींना आवाज नसणं हे खरं तर एक वरदान म्हणता येईल. पण हे वरदानच आता शाप ठरतंय. याला कारण म्हणजे ईव्हींमुळे रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अपघाताचा धोका हा 3 पटींनी वाढलाय. आरटी ब्रेनस्टॉर्म या संस्थेने याबाबतचा रिपोर्ट पब्लिश केला. यात त्यांनी म्हणलंय की सायकल चालक, लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती आणि विशेषतः दृष्टीहीन व्यक्तींना या शांत गाड्यांचा अंदाजच येत नाही. त्यामुळे या गाड्यांना सायलेंट किलर असंही म्हणलं जातंय. एवढंच नाही तर चीनमध्ये 2018 ते 2020 एवढ्या 2च वर्षांमध्ये ईव्हीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये 315% तर या अपघातांमधील मृत्यूच्या संख्येत 278% वाढ झाली होती. तसंच आणखी एका रिपोर्टनुसार ईव्हीमुळे होणाऱ्या एकूण अपघातांपैकी 25% अपघात हे थेट पायी चालणाऱ्यांशी संबंधित असतात. अर्थात ईव्हीचा आवाज नसण्याचा धोका किती आहे हे लक्षात घ्यायला आपल्या रिपोर्टची गरज नाही. आपण रोजच्या जीवनात त्याचा अनुभव घेतोच. रस्त्याने हेडफोन घालून चालत असताना किंवा हेल्मेट घालून गाडी चालवताना आपल्याला कितीतरी वेळा लक्षात येत नाही की बाजूने एखादी इलेक्ट्रिक गाडी चालली आहे. त्यात आपल्याकडे कित्येकांच्या गाडीला आरसाच नसतो. आरसा असला तरी तो वापरायचा असतो हे देखील लोक विसरून जातात. त्यामुळे बाजूने ओव्हरटेक करणारी गाडी केवळ तिच्या आवाजामुळे आपल्या लक्षात येते. या सगळ्यांमुळं ईव्हीचा आवाज नसणं हा एक त्रास ठरतोय. या सगळ्यावर उपाय म्हणजे ईव्हींना आवाज देणं. यासाठी एक यंत्रही तयार करण्यात आलंय, ज्याला आवास म्हणून ओळखलं जातं. AVAS म्हणजेच अकॉस्टिक व्हेइकल अलर्टिंग सिस्टीम. सोप्या भाषेत सांगायचं तर हा गाडीच्या पुढच्या भागात बसवलेला एक स्पीकर असतो, जो गाडी सुरू असताना एक विशिष्ट आवाज करतो, ज्यामुळे मागून गाडी येत असल्याचं लक्षात येतं. याची खासियत अशी की हे यंत्र केवळ गाडी कमी स्पीडमध्ये असतानाच आवाज करतं. म्हणजे गाडीचा वेग साधारणपणे 20 किलोमीटर प्रति तास यापेक्षा कमी असेल तरच या यंत्रातून आवाज येईल. आणि गाडीचा स्पीड जर 20च्या वर गेला तर याचा आवाज बंद होईल. याला कारण म्हणजे स्पीडमध्ये गेल्यावर ईव्हीचा पण बऱ्यापैकी आवाज येतोच. हा आवाज गाडीचा नाही तर टायर घासल्या गेल्यामुळे तयार झालेला आणि हवेचा असतो. आणि तेवढा आवाज मागून गाडी येत आहे याची जाणीव करून देण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळेच भारत सरकारने आता इलेक्ट्रिक कार्सना ही AVAS सिस्टीम अनिवार्य केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 1 ऑक्टोबर 2026 पासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे. केवळ इलेक्ट्रिक कार नाही तर बसेसना सुद्धा हा नियम लागू होईल. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी लोकांना मागून गाडी येत असल्याचं लक्षात येईल. हा नियम लागू झाल्यानंतर तयार होणाऱ्या वाहनांमध्ये कंपन्यांनीच AVAS सिस्टीम द्यावी अशी तरतूद आहे. आधीपासूनच रस्त्यावर धावत असलेल्या गाड्यांचं काय याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण कदाचित त्या गाड्यांमध्येही ही यंत्र बसवण्याचे किट्स बाजारात येऊ शकतात, जेणेकरून सर्वच ईव्ही सुरक्षित होतील. इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3 चाकी वाहनांबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र ते देखील टप्प्याटप्प्याने लागू होईल असं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे. बाकी सरकारने अनिवार्य करण्यापूर्वीच कितीतरी कार कंपन्यांनी ही सिस्टीम आपल्या ईव्हीमध्ये आधीपासूनच द्यायला सुरुवात केली आहे. भारतातही टाटा कर्व ईव्ही, MG कॉमेट, टाटा हॅरियर, ह्युंडाई क्रेटा अशा बऱ्याच इलेक्ट्रिक कार्सना आवाज सिस्टीम इनबिल्ट येते. असा निर्णय घेणारा भारत हा काही पहिलाच देश नाही आहे. युरोप, अमेरिका, जपान अशा कित्येक देशांमध्ये हे नियम आधीपासूनच लागू आहेत. टेस्ला, BMW अशा कंपन्या तर आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांना आवाज देण्यासाठी खास साऊंड डिझायनर नेमतात. टेस्लाने त्यांच्या कार्सना खास UFO सारखा आवाज दिलाय आणि BMWने तर हॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर यांच्याकडून त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्यांचा आवाज तयार करून घेतलाय. भारतातही टाटा, महिंद्रा यांसारख्या कंपन्या आता यावर काम करत आहेत. एकूणच भविष्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा आवाज ही देखील त्या कंपन्यांची वेगळी ओळख ठरेल. आवाजमधून येणाऱ्या आवाजामध्ये व्हेरिएशन देण्याबाबतही काम सुरू आहे. म्हणजे गाडीचा वेग वाढेल तसा या यंत्रातून येणारा आवाज कमी होत जाईल आणि गाडीचा वेग कमी झाला की याचा आवाज वाढत जाईल. तसंच गाडी रिव्हर्स करताना यातून वेगळा आवाज येईल, ज्यामुळे गाडी पार्क करताना फायदा होणार आहे. काही देशांमध्ये यात एक्सटर्नल ऑडिओ अलर्ट बसवण्याचंही काम सुरू आहे. यामुळे गाडीसमोर जर अचानक कोणी आलं तर AVAS प्रणाली स्वतःच ती आवाजाची तीव्रता वाढवून अलर्ट देईल.
आता प्रश्न हा उरतो की आधीच शहरांमध्ये गाड्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असताना EVंनाही आवाज दिल्यानंतर त्यात आणखी वाढ होणार नाही का? हे लक्षात घेऊनच AVAS यंत्रामध्ये किती डेसिबलचा आवाज असावा याबाबतही कडक नियम ठेवण्यात आले, ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि सुरक्षिततेची खात्रीही मिळेल. एकूणच सायलेंट ही स्पेशालिटी असणाऱ्या EV सायलेंट किलर ठरू नयेत म्हणून आता त्यांना आवाज दिला जातोय. या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? स्कूटर आणि रिक्षांनाही असाच नियम गरजेचा आहे का? याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. टेक आणि ऑटो संबंधित अशाच व्हिडिओसाठी टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.